नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. ज्योतिषशास्त्रावर आक्षेप घेणारी काही माणसं आहेत. ते असं म्हणतात की हे ग्रह जे आहेत, मंगळ, शनी वगैरे, हे खूप मोठ्या अंतरावर आहे. त्यांचा धंदा काय, तर भारतीय तरुणांचं लग्न मोडणं किंवा न होऊ देणं. वरवर पाहता हा विनोद वाटला, काहीही वाटला, तरी त्यांच्यामधला गर्भित अर्थ असा आहे, एक आतला आवाज असा आहे, हे ज्योतिषशास्त्र आहे ते केवळ थोतांड आहे. आपला विचार व्यक्त करायला काही हरकत नाही, परंतु यामध्ये काही गोष्टी आपण तपासून पाहणं आवश्यक आहे. अतिशय प्राचीन आणि भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित अशा प्रकारचं हे शास्त्र आहे. खरं पाहिलं तर न्यायालयाने सुद्धा ज्योतिषशास्त्राला अमान्य केलेलं नाही आणि ज्योतिषशास्त्राची शिकवण देणारे विद्यापीठही भारतात आहेत. या पार्श्वभूमीवरती शास्त्र तपासून मग विधान करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे ग्रह खूपच लांबवर अंतरावर असले तरीसुद्धा आपण त्याच्याबद्दल काही गोष्टी बघून या विधानाला पुष्टीकर आहेत किंवा नाही याची तपासणी निश्चितपणे करू शकतो. उदाहरणार्थ, सूर्य खूपच अंतरावर आहे, पण त्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीपर्यंत येतो. मग इतक्या अंतरावर हा प्रकाश येतो कसा? चंद्र भरपूर अंतरावर आहे, त्याचाही प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो. समुद्राला ओहोटी किंवा भरती येत असते आणि ती निश्चितपणे येते. मग हे ग्रह इतक्या लांबवर असताना त्याचा काही परिणाम यांच्यावर होतो, त्याचं उत्तर काय? भरती किंवा ओहोटी अमावस्येला किंवा पौर्णिमेला येते, याचं समर्थन कसं करणार? आणि त्याचं अंतर तर खूप आहे. कोणीतरी म्हणेल की ते गुरुत्वाकर्षणामुळे होतो. असो, मग इतक्या लांबवर असलेल्या ग्रहांचे गुरुत्वाकर्षण परिणाम पृथ्वीवर होतात. समुद्र किंवा सागर हा इतका मोठा प्रचंड आहे, त्या सागराच्या तुलनेने आपण तुषारसुद्धा नाहीत. अशा सागरावर जर एवढा मोठा परिणाम होणार असेल, तर मनुष्य मात्रावरती किंवा प्राणी मात्रावर किंवा संबंधसृष्टीवर त्याचा परिणाम होणं स्वाभाविक आहे. आणि मग आपण जर विचार करू लागलो तर त्याची उत्तरं सापडतील. अन्यथा आपण अशी विधानं करताना त्या शास्त्राचा अधिक बारकाव्याने अभ्यास करायला हवा आणि त्या अभ्यासाचे आपले मत बनवता आले तर ठीक आहे. स्वामी विवेकानंद एका भाषणामध्ये समोर बसलेल्या समुदायाला असा प्रश्न विचारते झाले की आपण खरोखरच हिंदू धर्माचा अभ्यास करून आपले मत, विरोधी मत तयार केले आहे का? समोरून फारच कमी हात वर आलेत. याचा अर्थ असा होता की तुम्ही या विषयाचा अभ्यास न करता त्यावर बोलणार असाल तर ते योग्य नाही. अशी चूक आपण बऱ्याच वेळा करत असतो. म्हणून आपण या पद्धतीने त्याकडे पाहिलं तर त्यातून चांगलं निष्पन्न होण्याची शक्यता असते. यावर भरपूर बोलण्यासारखं आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.